साईबाबांच्या विचाराचा प्रचार आणि प्रसार करण्यात मोलाचा वाटा. साईबाबा संस्थांच्या प्रगतीमध्ये पत्रकारांचे मोठे योगदान असून पत्रकारांच्या भूमिकेमुळे संस्थांच्या प्रगतीत झपाट्याने वाढ झाली असल्याचे प्रतिपादन साई संस्थांचे कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी केले. श्री साईबाबा संस्थांच्या वतीने पत्रकार दिनाचे औचित्य साधून संस्थान येथील 0 नंबर सभागृहात पत्रकार दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. पुढे श्री गाडीलकर म्हणाले की पत्रकारांनी साईबाबांची महती 7 समुद्रापार पोहोचवली आहे. तसेच त्यांच्याकडून योग्य सूचना व मार्गदर्शनही आम्हाला वेळोवेळी मिळत असतात. संस्थांच्या चांगल्या बातम्या व त्यांनी उपस्थित केलेले काही प्रश्न याचेही आम्ही स्वागत करत असतो. सगळ्याच पत्रकारांचे संस्थांच्या जडणघडणीत मोठे योगदान असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला संस्थांच्या वतीने सर्व वृत्तवाहिन्यांच्या प्रतिनिधींचे स्वागत करण्यात आले. तसेच पत्रकार दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच उपस्थित पत्रकारांकडून संस्थांविषयी काही सूचना करण्याविषयी विनंती करण्यात आली. त्यावेळी अनेक पत्रकारांनी आपापली मते मांडली. याप्रसंगी दैनिक राष्ट्र सह्याद्रीचे शिर्डी कार्यालय प्रमुख अशोक दुशिंग यांनी साईबाबा संस्थांमध्ये पत्रकारांना विनासायास प्रवेश मिळावा यासाठी साईबाबा संस्थांनी अधिकृत पत्रकारांना गेट पास आयडेंटिटी कार्ड देण्याविषयी सूचना केल्या. यावर कार्यकारी अधिकारी यांनी या तुमच्या सूचनेचा नक्कीच विचार केला जाईल व ते अंमलात आणले जाईल असे आश्वासन यावेळी दिले. संस्थांच्या वतीने पत्रकारांना शाल, दैनंदिनी व गुलाब पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले. राष्ट्र सह्याद्री न्यूज साठी अशोक दुशिंग, शिर्डी. आजच्या या पत्रकार दिनानिमित्त माझ्या दैनिक राष्ट्र सह्याद्री न्यूज तसेच यूट्यूब चॅनलच्या वतीने सर्व पत्रकार बांधवांना मी या पत्रकार दिनाच्या शुभेच्छा देतो. दुसरा मुद्दा असा, आपला जो सत्कार आज या जागतिक दर्जाच्या साईबाबा संस्थांनी ठेवलेला आहे त्या संस्थांचे कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर साहेब यांचे मी अभिनंदन करतो आणि त्यांनाही या दिनाच्या शुभेच्छा देतो. साहेब, सगळ्याच पत्रकारांनी आपली वाहवा केली आहे आणि आपलं काम चांगलं आहे म्हणून वाहवा केली. आपल्या पाठीवर ही शाबासकीची आमच्याकडून थाप आहे. दरवर्षी जी गर्दी असायची, 1 डिसेंबर असो, नाताळ असो, तर साईबाबा संस्थेमध्ये मारामाऱ्या ठरलेल्या भक्तांच्या आणि कर्मचाऱ्यांमध्ये. यावर्षी हे पहिलंच वर्ष असं ठरलं की तुमच्या कार्यकाळामध्ये कोणत्याही प्रकारचे वाद न होता आणि एवढी मोठी रेकॉर्ड ब्रेक गर्दी असतानाही तुमचं नियोजन मी स्वतः गाडीकर साहेबांना फिरताना पाहिलं. स्वतः ते एक IAS अधिकारी हा स्वतः बाहेर जाऊन, कॅम्पसच्या बाहेर जाऊन गर्दीचं नियोजन करताना मी पाहिलं. म्हणजे तुम्ही त्या अभिनंदनास पात्र आहात. दुसरी गोष्ट अशी सजेशन म्हणून की आता जे काही जुने पत्रकार आहे किंवा कर्मचाऱ्यांचा जे कॅम्पसमध्ये सोडण्याचा जो विषय असतो, तर कधी ओळखीचा असतो, कधी नसतो कर्मचारी तिथला. तर माझं एक सजेशन आहे की पत्रकारांकडून जे काही अधिकृत पत्रकार आहेत त्यांच्याकडून पत्र घेऊन त्यांना साईबाबा संस्थांनी पास द्यावा. तो म्हणजे पास दाखवला म्हणजे पत्रकार म्हणायची गरज नाही. त्याच्याजवळ काही आयडेंटिटी असलं तर तो म्हणजे त्याची ओळख त्याला पटवावं लागते गेटवर. तर तुम्ही त्या पद्धतीचं जर समजा जर असं काही हे केलं, गेट पास तुम्ही जर बनवला तर म्हणजे त्यांना ती विनासायास साईबाबा संस्थांमध्ये प्रवेश मिळेल आणि पुन्हा वादाचा विषय होणार नाही. तर एवढं सजेशन आहे. आणि दुसरी गोष्ट, आपण आमचा सर्वांचा या ठिकाणी सत्कार करणार आहे आणि तुम्ही एवढं मोठं काम केलं आहे तर आमच्या सगळ्या पत्रकारांच्या वतीने तुमचा एक छोटासा सत्कार करावा असं आम्हाला वाटतो. तर कृपया या सर. धन्यवाद. नाही आधी